गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी. जया बरं आता काय करतो जातो वारीला. वारीला? हा मग आता वारीला गेले असेल. हा बरं काय कर पोरांची काळजी ही घे. काय मला 8-10 दिवस लागतील. असा जातो ना असा येतो वारीवर. अहो पण डबा केलाय की मी, डबा घेऊन जा. डबा राहते आता उशीर झालाय. डबा काय जेवण हे असतं तिथं वारीत जेवण कुठं बी. अहो पण सऱ्या ही काढल्या ते, हा त्याचं कोण बघायचं आता? पावसा पाण्याचं आभाळ येतंय सारखं सारखं, काय करायचं? हो तुझं बराबर आहे. साऱ्या काढल्यात जशी आपल्याला त्याची ओढ आहे तशी त्याला बी आपली काळजी आहे की. बघू आपण काय करू. ह्या वारीला नाही गेलं तर नावे चालायचं. आता बघ कधी खंड पडलाय का ग वारीत माझ्या? एकदा तरी खंड पडलाय का? मग आताच का पाडू? असू दे तू नको त्याचं टेन्शन घेऊ. तो हाय तारणारा. बघू आपण काय होतंय. नाही तर आल्यावर मी करीन काय. बरं जाऊ का? तयारी करतो. आणि पालखी कुठे गेली? लगेच 5 मिनिटात डबा घेऊन आले असते. असू दे ग खाईन मी. नको टेन्शन घेऊ. लांब गेली असेल पालखी. हा पोरांची काळजी घे. असा हा. जातो ना असा येतो. हा हा हा, घेते. अर्जुन दादा चल लवकर, आपल्याला आता वारेला जायचे. आता वारीसाठी तर टिंबे आपण काम केलंय. हा आता राहिलंय थोडंफार. हो हो आपण अध्यक्षाकडे जाऊ हा आणि पैसे मागू हा हा आणि पहिली वारी गाठू. हा आणि आल्यानंतर हे काम करू. करून देऊ त्याचे हा, त्याला. चल पटापट. चल. टिंबे हा चेष्टा बिष्टा करत नाही मी. हा तू म्हणशील काहीतरी. हा अरे एक वेळ देव कुठं भेटायचा नाही, हा पण अध्यक्ष सारखा माणूस भेटणं लय हा मुश्किल बरोबर आहे, आहे. बरोबर आहे. आपण आता गेलो ना, हा नुसता तोंडात शब्द काढला, हा काम झाले थोडस राहिले, हा. आम्हाला वारीला जायचंय पैसे दे. हो हो हा ते बाकीचं तू बोलायचं हा. काय. ठीक आहे, मी माझ्या पद्धतीने बोलतो. चल. अध्यक्ष आमचे रानातले काम झाल्यात. अजून दादाने मी ठरवले की वारीला जायचे. राहिलेली काम आम्ही माघारी आले करतो. तर आम्हाला थोडंफार काय पैसे मिळतील का? काय म्हणला? वारीला जायचे. अरे वारीला जाता वेळ लागा तुम्ही. मला माहिती की वारी करणार. जाचाल दुसऱ्याच वारीला. काय काय झाली काम? सगळी झाली, निमी राहिल्यात. ते आल्यानंतर करतो. अरे निम्मी झाली म्हणजे आणि ते राहिलेलं कोण करायचं? आल्यानंतर करतो ना. मी 20-22 दिवस थांबू काय वारीवर येस्तोवर? पहिली ती माझी काम करून घ्या. ए तुला अर्जुन दादा कळत नाही वर? तुला काय सांगितलं होतं? हाय पण राहिले थोडस अध्यक्ष. वारीहून आल्यावर करतो. मला बाकीचं माहिती नाही. पहिले ती काम करून घ्या. खुशालला का वारीला जाताय वर? चल आलाय पैसे मागायला. टिंबे काय रे करायचं. चल आता, जा म्हणलं जायचं. टिंबे मला तर अरे चट्ट करत नाही. मला करू मला वारीला गेल्याशिवाय मला करमतच नाही. पण आता तू आदेशाकडे नेलं म्हणलं की ते देव माणूस हा. आहे. का त्यानं आपल्याला काय किंमत दिली रे. नाही नाही, काहीच नाही दिली. आपली यावर्षी वारी नाही रे. इथनच पांडुरंग हात जोडायचं. हे पांडुरंगा, पांडुरंगा, इथनच आमचा नमस्कार स्वीकार करले. यावर्षी मी तुझ्या दारी येऊ शकत नाही. अर्जुन टिंब्या काय झालं रे? अध्यक्षाच्या रानामध्ये गेलो होतो कामाला माऊली. आता वारीला जायचं म्हणून पैशाच्या आशेनं काम केलं. राहिलंय काम थोडंफार, पण नाही पैसा दिला. तर यंदाची वारी तर काय होऊ शकत नाही. एवढंच ना, कशाला टेन्शन घेताय? हे घ्या पैसे, जा वारीला. यंदाची वारी चुकवू नका. पण हे पैसे मग तुला. माझं काय, मी सारखाच पंढरपुरात असतो. फक्त वारीच्या वेळेस मी पंढरपुरात नसतो. आपण माऊली तुला अडचण येऊ नये म्हणून नाही अध्यक्षांनी दिल्यात. तुम्ही पैसे घ्या आणि वारीला जा. अध्यक्षाकडे जाऊ. चल माऊली. चल.
अध्यक्ष दक्ष करलं का अर्जुन दादा ते बे फुट काय झालं? खरोखरच तुम्ही अध्यक्ष देव माणूसच आहे हो. खरंच देव माणूस आहे. काय लागा चेष्टा करताय काय माझी? काय झालं? आता चेष्टा कशाची? माऊली पैसे पाठवून तुम्ही दिलं, माऊलीनं आम्हाला रानात येऊन पैसे दिले. पैसे दिले कधी मी तर काय पैसे नाही दिलं. हो का? माऊलीनं दिले तर कुठल्या माऊलीने पैसे दिले तुम्हाला? अध्यक्ष काय तुम्ही आमची चेष्टा लावली? माऊलीने पैसे दिल्यात, वाचलं तर विचारा त्यांना. अरे पण माऊली कुठे या? हे काय ठीक आहे हो. आता माऊली होता कुठे गेलं? कुठे गेला? होय खरं म्हणताय माऊलीने पैसे दिले? हो माझ्या तर डोक्यात आता असं वाटायला लागले या, काही करा माझ्याकडून चुकलंय बरं का. हा. माझ्या डोक्यात आता प्रकाश पडलाय. हा. एक काम करू, हा. वाटलं तर मी तुमच्या दोघांचा खर्च करतो. हा. मी पण येतो पालखीला. बरं. आपण तिघ संगत वारी करू. चला चला चल माऊली राम राम. सकाळपासून भाकर तुकडा काय नाही हो पोटाला. काय असेल तर द्या थोडंफार. काय नाही आमच्याकडे 10 रुपये बी नाही काय नाही अहो काय थोडंफार पायाला लागले, दवाखान्यात जायचंय हो, त्यासाठी 5-10-20 रुपये असेल तरी द्या. नाही म्हणलं ना काय जा पुढं तिकडं पुढं बघा. ठीक आहे माऊली, 4 पैसे मिळाले असते चालेल. येऊ का? चालेल. आया 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 आया. अरे देवा, काय रे मी तुझं असं वाईट केलं तर परमेश्वरा. माझी बायको असते असं वन तुकड्याला मी फिरलो नसतो कुठं, आणि तुझ्या वारीला आलो असतो रे तिला घेऊन. काय असं माझे नशिबी आणून ठेव, कुणाच्या बी नशिबी नको रे आणू असं देवा. आय 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 नको झाले आता हे जीवन. मला उचला ना बी तू मला लवकर. काय खरं नाही आता जीवनच असून नसल्यासारखं झालं. बाप्पू काय झालं? आ, कोण आहे? मी 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 माऊली. एवढं निराश का झालाय तुम्ही? काय सांगू तुला माऊली, वारीला जायचं मला इतकं माझ्या मनातलं काय साध्य व्हायना. पोटात सकाळपासून अन्नाचा तुकडा नाही, कोण खायला बी द्यायना. एवढंच ना? हा. हे का डबा? मी आणलाय डबा. आणि तुला मी जेवण केलंय, आता मी घरी जाणार आहे. तुम्ही जेवण करून घ्या. नको नको, नाही घ्या, तुम्हाला खूप भूक लागली रे. तुम्ही तू पोटात 2 घास खात तसं नको. मला पण नाही त्या जीवाला बरं वाटणार. हा 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 हा. बघ देव बी कसा माझ्या आशीर्वाद देतोय पाठीमागे राहून रे. हा 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 हा. अरे वा वा वा, एकच नंबर माऊली. काय रे हा हा. धर धर तू पण 2 घास खात माऊली. आता रे देवा, आता इथं होता की माऊली, आता कुठे गेला? काय चमत्कार झालाय. हा तू मुद्दाम, मी उपाशी आहे म्हणूनच माऊली, तू उपाशी राहून मला तुझा डबा दिला, तू तसाच गेला. तुझे नाही उपकार मी फेडू शकणार रे माऊली. बायको म्हणते ती बी खरंच आहे, पालखी जाईल पुढं पण घरचं कोण करणार शेती. बघू आल्या वारेवून करू काम परत. काय सागर, ते? अरे बिना चपलीचा कुठे चाललास? काय नाही माऊली, चाललोय वारीला. अरे पण अनवाणीच चाललाय. काय नाही माऊली, वारी चालली पुढं आणि चप्पल होती ती तुटली. मग म्हणलं आता तिथं वारीत गेल्यावर दुसरी बघू घ्यायची, म्हणून चाललोय. उन्हातानाचा तरी विचार कर, पायाला फोड येतील तुझ्या. ये इकडे.
ही जर चप्पल मी घेतली होती माझ्यासाठी, पण तू घे, मी घेईल दुसरी. आपण माऊली माझ्याकडे पैसे नाहीत तुम्हाला द्यायला. अरे तू त्याची नको काळजी करू, तू चप्पल घे आणि जा वारीला आता. देवावानी पाऊल, साक्षात माऊलीच पाऊल. असू दे जा. मंजुळा, हा आपल्याला पालखी गावात येईल आता हो आणि आवरून आपल्याला गेलं पाहिजे आपलं. हा तर काय आपल्या जी वस्तू लागणार आहेत ना, कपडे काय आपल्याला लागतं ते सगळं वारी तुला नेहमीप्रमाणे माहितीच आहे. हो माहितीये ते की सगळं बॅग भर आपली भरते. आणि मी येतो गावात जरा जाऊ. हो हो कारण बाकीची जी गावातले आपल्या बरोबर दिंडी असतात का नाही, हा दिंडीचे लोक त्यांचं उरकलंय का बघून लगेच आलो आपण. चालतंय चालतंय. हा येऊ का बघून? हा हा आवरून ठेवते मी. येतो नाही. हा बाई दरवर्षी वारीची वाट बघत असते. आता पटपट काम उरकते आणि जाते पटकन कपडे भरून वारीला. काय ग, काय म्हणत होता आप्पा? हा आप्पा वारीला जायचंय. जाणार तो? हो विचार नाही, पूछ नाही, काय नाही, निघाली वय वारीला लगेच आता ना. आलते, आता म्हणत होते आवरून ठेव जायचंय वारीला. पण काय घरात विचारायची पद्धत नाही वय काय? हा चल म्हणलं की मला निघायचं. जायचंय मला वारीला. ना दावल्यावाने हिथं घरातली कामं कोणी करायची? कोण करणार घरातली कामं? घरातल्या जाऊ देत कामाची नाही. घरातल्या कामाची सोय लावायची पहिली. कराय कोण हिथं नाही मोकळं. पहिले घरातल्या कामाची सोय लावायची. आई तुम्हाला माहितीये ना मी दरवेळेस वारीला जाते. यंदाच्या वर्षी पण जाऊ द्या ना. तू चल म्हणलं की वारीला निघाली आणि तुझी इथली घरची कामं, रानातली कामं तुझ्या काय घरची येऊन करणार आहेत का? कोण करणार आहे? आई जाऊ द्या ना. हो दरवर्षी वाट बघत असते मी वारीची. वहिनी, ओ वहिनी, बाय कोण आलंय? अहो मीच आहे. आप्पांनी पाठवलं, म्हणले बघून ये आवरलंय का तुमचं, झालंय का तुमचं, चला आपल्याला जायचंय, दिंडी निघाली आपली. आई मला जायचंय वारीला. मला बोलवायला आलेत. मी जाणार आहे वारीला. तुला मी सांगितलंय ना जायचं नाही. नाही म्हणजे नाहीच. कशी जाते तीच मी बघती. जाऊच देणार नाही तू. ते काही असू द्यात मी जाणार आहे वारीला. जाणार म्हणजे जाणार तू. मी बी बघणार तू कशी जाते ती. मी तुला जाऊच देणार मी जाणारच आहे वारीला. नाही. जाऊ देणार तर कसला नाही भया माझा. हा? हातच पुढे जाय नाही. हे मुलगा कुठं गायब झाला? माऊली, चुकलं माझं. मला वाटलं नव्हतं तुम्ही येऊन असं चमत्कार दाखवताल म्हणून. चुकलं मी. आता माझ्या सोनाला इथून पुढं कधी अडवणार नाही तिच्या वारीला. माफ करा मला माऊली, माफ करा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. थांबकी जाऊ दे थांबकीला का. जय जय राम कृष्ण एकटा चाललाय. येतो की. अरे चला की मग म्हणायचं की मी बी वारीला येणार आहे म्हणून. तुला माहिती नाही व्हय, आम्ही आमचं ठरलं होतं म्हणून. हा मग काय आता मला केव्हा सांगितलंय तेव्हा? चल आता. हे थांब, फोन आलाय, फोन बायकोचा माझ्या जयाचा. बोल, 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 बोल. हॅलो, काय माऊली? नाही मी नव्हतं सांगितलं कोणाला कामाचं. काय म्हणला? घरी येऊन तुला म्हणलं वय मला काम करायला लावलंय रानातलं. बर बर असून ते केलंय ना. बर ठीक आहे, आल्या बघू आपण कोण आहे ते. सगळं काम केलंय रानातलं. बर बर चालतंय, ठेवू का? अध्यक्ष काय? आर्मी बायको मला म्हणली तुम्ही साऱ्या काढल्यात आणि कसं काय चाललंय ह्या वर्षी नका जाऊ. हा बर. आणि चप्पल बी नव्हती माझ्या पायात. हा. चप्पल दिली ती माऊली म्हणून भेटला त्याने दुकानात. बर. आणि आता बायकोचा जयाचा फोन आलाय हा. की म्हणली रानातली ती माऊली कोण आला. मी तर सांगितलं नाही. आणि त्याने सगळे काम बी केल्यात रानातली. खरंच कुठल्या रूपात देव भेटल सांगू शकत नाही. आमचा पण चमत्कार तसंच काढला ना. माझ्या नावाखाली ह्याला पैसे दिलं आणि मला पण पाहुणी केलं. माझं मन प्रसन्न झालं. म्हटलं चला वारीच करू. चला. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.
विठ्ठल 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 हो. या जगात हरवलेला मानसाच्या गर्दीतला माणूस कुठ शोधू विठ्ठला. या जगात हरवलेला माणसाच्या गर्दीतला माणूस कुठ शोधू विठ्ठला. विठ्ठला 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 विठ्ठला. टिंबे हा. काय बी म्हण काय? आपलं कसं काय ना माऊलीनं चांगलं केलं बघ. हा एक नंबर झालं. आणि माऊलीला जर पैसे देत नाही अध्यक्ष हा तर आपल्याला वारीचा आनंदच भेटला यावर्षी नसतो. वारी चुकलीच असते आपली. आता पावला बाबा आपल्याला. आता विठ्ठल पावा लागल्या. बर होय हा. सगळं खरं, पण मला सांगा जीवनात सुख कशासारखं नाही. हा वारीसारखं कुठेही सुख आणि समाधान नाहीच. बरोबर अध्यक्ष. वारीमुळं आपलं आयुष्य इतकं समाधानी झालं आज माझं, तर साक्षात पंडुरंगच भेटला मला तर इथं इतकं समाधान. त्याच्यामुळे आहे ना आता इथनं पुढं बी आणि इथनं माग तर आपण वाऱ्या केलेतच, पण इथनं पुढं बी वारी करू. पण माहिती आहे का काय झालं? काय काय झालं? माऊली नाही होय आपला. हा, हा. आता त्यांनी बापू हा माझ्याकडे चप्पल नाही काय नाही, आणि दुकानात बोलवून त्यांनी मला चप्पल दिली नवीन. होय? आणि मी म्हणलो का तू आता कामाला लागलाय माझ्याकडे पैसे नाही द्यायला. अरे म्हणला जा हे माझ्यातर्फे तुला तू दर्शन घे तू पांडुरंगाचं बरं का सरपंच. बरोबर बरोबर बोल. तुझा आशीर्वाद आम्हाला बी म्हणून मला चप्पल दिली त्यांनी. अरे सागर, काय सांगू, पोटात कावळं सकाळपासून इतकं वरडत होतं. 7-5 घरं मागितली, कुणी कुणी मला सत्कर शिळी भाकरी दिली नाही. आणि तो माऊली आला आणि त्याने डबाच दिला मला. आणि मी त्याला म्हणलंच होतं जेव म्हणून, काय म्हणून मी एक घास डब्यातला घेतला ना, असं वर बघतोय तो माऊली गायब. काय आश्चर्य, मला सुधरणच काय. बर का बाप्पू सागर, माझ्या बाबतीत पण असंच घडलं ना. काय झालं, ही दोघं काम करत होती हा. आणि ही डायरेक्ट माझ्याकडे आली. हा. ही म्हणली की अध्यक्षराव अगोदर नाही नाही म्हटला आणि कुशाल त्या माऊली जवळ पैसे दिलेत होय. बर का सरपंच. आणि मी म्हणतोय मी तर पैसे दिले नाही. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला. 100% म्हणलं मी तर पैसे दिले नाही आणि हिचं नाव सांगतात आणि पैसे दाखवले की ह्यांच्याकडे रुपया नाही. तरी नका ह्यांनी मला 3000 रुपये दाखवले. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणलं जेव्हाने त्यांना कुठून ना कुठून माझ्या रूपाने म्हणजे माझ्या रूपाने बाबा यांना तिथपर्यंत पोचावं. म्हणून मी पण म्हणलं चला ह्यांच्या बरोबर आपण पण वारी करायची, असा निर्णय घेतला. आणि काय झालं, सकाळी वारीला जायचंय म्हणलं सासूबाईला तर भांडणच करायला लागल्या सासूबाई माझ्या. आणि पर हात उगारला माझ्यावर आणि माऊली आला आणि काय झालं, हातच आला ना सासूबाईंचा. आणि मग मला काय झालं काय सासूबाईंना काय माहिती, मला म्हणलं बाई जा वारीला. आणि बघायला गेले तर माऊलीच गायब. बरं का, देव हा देवळात नसतो, तो तुम्हा सर्वसामान्यात मिसळ्या असतो. तुमच्या सगळ्यांच्या ज्या अडचणी आहेत काय, तो त्याच्या परीने एकमेकाला मदत करून सोडवत असतो, कुठल्या नाही कुठल्या परीने. आणि त्यांनी तुम्हाला सगळ्याला आपल्याला वारीत आणलं का नाही, ह्याच्यासाठी वारी करावी. समाधान, सुख, शांती आयुष्यभर आपल्याला लाभावी एवढीच त्याची इच्छा असते. पांडुरंगारी भारी वाटला. आपण खरंच सगळी बर का सगळी हा सगळी एकत्र आलो. कोणाला माहित होतं का कोण येणार आहे कोण नाही, पण सगळी एकत्र गोळा झालो का नाही. माऊलीची कृपा, कसा योग आणला. कसा योग आणला, कसं आपल्याला एकत्र आणलं आहे का नाही. आता मग काय? पुढल्या वर्षी बी आपण एकत्र यायचं हो. आणि पांडुरंगाला माऊली चालाय माऊली चालाय. मला खरंच की शिवाय मी तर बघितलं नव्हता. सरपंच, अध्यक्ष, बाप्पू, तुम्ही सगळे इथं बसलाय. सकाळपासून तुम्हाला हुडाकतोय मी. अरे माऊली, सकाळपासून मी उपाश होतो, तूच तर मला डबा दिला जेवायला आणि मी एक घास असा खास होतो गायब पण झाला. सकाळपासून मी वारीतच आहे, मी नाही डबा दिला तुम्हाला. कमाल झाली बाबा तुझी.
अरे माऊली तू तर मला सकाळी चप्पल दिली दुकानात. सकाळपासून मी वारीतच आहे. मी का तुम्हाला चप्पल दिली? नाही दिली मी. टिंबे आपल्याला बी रानात येऊन पैसे दिले का नाही माऊली? हो, त्यामुळे आपण वारीला आलोय. सकाळपासून मी वारीतच आहे. मी का तुम्हाला पैसे दिले? आणि मी पण सकाळी बघस्तोवर गायबच झाला. मी वारीतच आहे. मी का आलो तुमच्याकडे? आला का माऊली माझं नाव नका सांगून ह्यांना पैसे नाही तू दिलेला का? मी सकाळपासून वारीतच आहे. मी नाही दिले त्यांना पैसे. मी का तुम्हाला काय दिलंय? मी सकाळपासून वारीतच आहे आणि किती उशीर झाला तुम्हाला हुडकतोय आणि मी का तुम्हाला काय दिलं? विठ्ठल 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 हो विठ्ठला